उकड काढायची या पद्धतीने पीठ जराही वाया जाणार नाही आणि अगदी नव्याने करणाऱ्यांना सुद्धा सहज मोदक जमतील इतकी परफेक्ट ही उकड बनून तयार होते आणि हाताने पारी न करता अगदी झटपट सोप्या पद्धतीने सुबक आणि कळीदार असा हा मोदक बनून तयार होतो। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी कळीदार मोदक हाताने पारी न करता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। सगळ्यात आधी सारण बनवणार आहे। यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे, 2 वाटी ओला नारळ आणि 1 वाटी गूळ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिटे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे आणि छान सगळं एकजीव झालं पाहिजे। जेवढा ओला नारळ घेतलेला आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। छान गोड मोदक या प्रमाणामध्ये होतात। तर इथे 3 ते 4 मिनिटांनंतर गूळ व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे। सगळं मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। तर आता सारण हे आपलं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार वेलदोड्याची पावडर घालायची आहे। थोडंसं जायफळ इथे मी खिसून घालते, तर हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण जे आहे आपलं तयार झालेलं आहे। गॅस बंद करून सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर आता उकड काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे या वाटीने 2 वाटी मी पीठ घेणार आहे, याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं आहे। तर दोन्ही वाटीतलं एक 2 ते 3 चमचे पाणी मी कमी केलेलं आहे। तर हे 2-3 चमचे जे शिल्लक राहिलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत। तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे। मोदक खाताना बाहेरील जे आवरण आहे, पारी आहे, ती सुद्धा छान गोड लागावी यासाठी थोडीशी साखर घातलेली आहे। अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि 2 वाटी पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे पीठ मी तयार केलेलं आहे। रेशनच्या तांदळापासून ही पिठी मी बनवलेली आहे। तर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता चॅनलवरती जाऊन। तर तुम्ही हवं तर तयार पिठी सुद्धा इथे वापरू शकता। पीठ घातल्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या शक्य तेवढ्या मोडून घ्यायच्या आहेत। बारीक गॅसवरती हे उकड मी 1 मिनिटभर छान अशी मिक्स करून घेतली, शक्य तेवढ्या गुठळ्या काढलेल्या आहेत। आता गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून एक 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। इथे गॅस अजिबात वाढवायचा नाहीये, नाहीतर मग उकड खाली लागू शकते। 3 ते 4 मिनिटांनंतर मी झाकण काढते। तर इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि ही उकड आपल्याला छान स्मॅश करून घ्यायची आहे। एखादी वाटी घ्या, ग्लास घ्या, तांब्या घ्या किंवा स्मॅशरने ही उकड गरम असतानाच अशा पद्धतीने थोडीशी मोडून घेतलात तर यामध्ये गुठळे अजिबात राहणार नाहीत आणि ही उकड जास्त मळायची सुद्धा गरज पडणार नाही। तर अशा पद्धतीने अगदी मिनिटभर आपल्याला ही उकड छान अशी मोडून घ्यायची आहे। मिनिटभर ही उकड मी अशा पद्धतीने मोडून घेतली। आता याचा छान गोळा होत आहे, यामध्ये गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीयेत। वाटीला लागलेलं सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही उकड मी ताटामध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला ही उकड व्यवस्थित मळता येईल। कढईला लागलेलं जे पीठ आहे, शक्य आहे तेवढं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि आता कढईला लागलेलं जे पीठ आहे ते काढण्यासाठी काय करायचं आहे, अगदी 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। आपण 2 वाटी पाणी उकड काढताना घातलं होतं आणि त्या दोन्ही वाटीमध्ये 2-3 चमचे पाणी आपण कमी घातलं होतं। तर पहिल्या वाटीतील 2 ते 3 चमचे पाणी आपण आता वापरलेलं आहे। अजून 2-3 चमचे पाणी आपण नंतर वापरणार आहोत। तर घातलेलं पाणी अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ते ओलं होतं आणि अगदी मिनिटभर ठेवल्यानंतर आपण हे पीठ काढून घेणार आहोत। तर तोपर्यंत आपण मिनिटभर ही उकड छान अशी मळून घेऊयात। उकड गरम असतानाच वाटीच्या साह्याने मी मोडून घेतली होती, त्याच्यामुळे उकड जास्त मळायला लागलेली नाहीये। अगदी सॉफ्ट उकड तयार झालेली आहे। कढई ओली करून मिनिटभर बाजूला ठेवली होती। आता उलटण्याच्या साह्याने कढईला लागलेलं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे। तर या पिठामध्ये किंवा या उकडीमध्ये पापुद्रा अजिबात नाहीये, कारण पीठ खाली खूप जास्त लागलं नव्हतं। अगदी मंद गॅसवरती मी उकड काढली होती, त्यामुळे हे जे निघालेलं पीठ आहे ते अगदी सॉफ्ट आहे, अगदी मऊसूद आहे। तर उलटण्याच्या साह्याने सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या कढईमध्ये राहिलेलं 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे आणि या उकडीमध्ये आपण कढईला लागलेलं जे पीठ काढलं होतं ते सगळं छान एकजीव असं करून घ्यायचं आहे। अगदी अर्धा मिनिट हे सगळं छान मिक्स करून घेऊया। उकड अशी छान मळून घेतल्यानंतर अगदी मऊसूद लोण्यासारखी आणि छान एकजीव झालेली आहे। कढईमध्ये पाणी घालून ठेवलं होतं, उलटनं पुन्हा एकदा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे राहिलेलं सगळं पीठ जे आहे ते निघून येतं। आणि आता मळून घेतलेली उकड या 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये आपल्याला छान घोळवून घ्यायची आहे आणि छान दाबून ही उकड आपल्याला 1-2 मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे।
2 मिनिटानंतर झाकण काढून ही उकड या कढईमध्येच आपल्याला मळून घ्यायची आहे. अगदी अर्धा मिनिट मळून घ्यायची, म्हणजे जे घातलेलं पाणी आहे या उकडीमध्ये व्यवस्थित शोषलं जातं. तर इथे अगदी सॉफ्ट अशी ही उकड आपली झालेली आहे आणि कढईला लागलेलं सगळं पीठ निघून आलेलं आहे. तर स्वच्छ अशी ही कढई निघालेली आहे. ही उकड आता छान एकजीव करून घ्यायची आणि आता याचे गोळे करायचे. आणि आता इथे मी एक पाण्याची आणि एक तेलाची वाटी घेतलेली आहे. हे गोळे करताना, पारी करताना किंवा मोदक वळताना अधूनमधून पाण्याचा किंवा तेलाचा हात तुम्ही गरजेनुसार वापरू शकता, किंवा तुम्हाला जर पिठी लावायची असेल तर तांदळाची पिठी सुद्धा लावू शकता. तर हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तुम्हाला लहान मोठा मोदक कसा करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे करून घ्या. गोळे केल्यानंतर एखाद्या ओल्या कपड्याने हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गोळे कोरडे पडणार नाहीत आणि मोदक व्यवस्थित वळता येईल. हाताने पारी न करता पापड मशीनचा वापर इथे मी आज करणार आहे. नव्याने शिकणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना हाताने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे. पापड मशीनला दोन्ही बाजूला प्लास्टिकचा कागद लावलेला आहे आणि तेल सुद्धा दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर गोळा वरच्या बाजूला ठेवून अशा पद्धतीने अगदी हलकासा दाब देत ही पारी बनवायची आहे. पारी जर जाड वाटत असेल तर 3 ते 4 वेळेला तुम्ही या पद्धतीने पारी फिरवून अशा पद्धतीने दाबून घेऊ शकता. तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्यानुसार ही पारी बनवून घ्यायची आहे. मोदक खाताना व्यवस्थित गोड लागावा, पिठाचा भाग जास्त लागू नये यासाठी ही पारी थोडीशी पातळ असावी. जास्त सुद्धा पातळ करू नका, नाहीतर मग याला कळ्या व्यवस्थित पाडता येणार नाही. सगळ्या बाजूनी दाबून छान एकसारखी ही पारी मी बनवून घेतलेली आहे आणि आता याला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत. कळ्या पाडताना 3 बोटांचा वापर करून अशा पद्धतीने या कळ्या पाडायच्या आहेत. कळ्या पाडताना तुम्ही बोटाला हलकसा तेलाचा, पाण्याचा किंवा पिठाचा हात घेऊ शकता. या कळ्या शक्य तेवढ्या जवळ पाडायच्या आणि अगदी खालपर्यंत या कळ्या पाडायच्या, म्हणजे मोदक अगदी उठावदार, सुबक आणि मस्त कळीदार दिसतो. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही जर उकड काढलात तर अगदी परफेक्ट उकड तयार होते. छान चिकटपणा येतो, मोदक अगदी व्यवस्थित वळला जातो. याला कळ्यासुद्धा अगदी सहज पाडल्या जातात. त्यामुळे नव्यानं जर तुम्ही शिकत असाल किंवा पहिल्यांदा जरी केलात तर अगदी व्यवस्थित तुमचा मोदक तयार होईल. तर आता अशी ही मोदकाची वाटी बनवल्यानंतर याच्यामध्ये सारण घातलेलं आहे. वाटी भरून आपल्याला सारण घालायचं आहे, म्हणजे मोदक अगदी छान भरलेला तयार होतो. तर आता सगळ्या कळ्या एकाच बाजूला किंवा एकाच दिशेला करत हा मोदक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने हा मोदक अशा पद्धतीने वळून घ्यायचा, म्हणजे याच्या कळ्या ज्या आहेत छान उठावदार दिसतात. वरचं जे टोक आहे जास्तीचं पीठ त्याचं काढून घ्यायचं आणि इथे मोदकाला खालच्या बाजूने सुद्धा थोडासा आकार दिला की असा उठावदार, मस्त कळीदार आणि अगदी सुबक हा मोदक असा बनून तयार होतो. आणि या पद्धतीने अगदी झटपट असे हे उकडीचे मोदक आपण बनवू शकतो. तर याच पद्धतीने आणखीन एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते. हा गोळा अशा पद्धतीने थोडासा वरच्या बाजूला ठेवून हलकासा दाब देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला पारी जर जास्त जाड वाटत असेल तर 3 ते 4 वेळेला तुम्ही दाबून ही पारी हवी तेवढी पातळ करू शकता. आणि छान हव्या तशा या मोदकाला कळ्या पाडायच्या, सारण भरून मस्त मोदक कळीदार आणि सुबक असा तयार करून घ्यायचा. सगळे मोदक याच पद्धतीने बनवायचे. अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने हे मोदक आपण बनवू शकतो. पहिल्यांदा करत असाल किंवा ज्यांना हे मोदक करणं अवघड वाटतं त्यांनी ही पद्धत वापरून एकदा हे उकडीचे मोदक जरूर बनवून बघा. अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तुम्ही अगदी परफेक्ट असे हे उकडीचे मोदक बनवू शकता. तर इथे अगदी कळीदार, मस्त सुबक आणि अगदी पांढरा शुभ्र हा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत. मोदक बनवल्यानंतर एखाद्या ओल्या कापडाखाली आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत, म्हणजे मोदक कोरडा होणार नाही. तर आता मोदक वाफवण्यासाठी इथे मी चाळणीला थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे मोदक खाली चिटकणार नाही किंवा लागणार नाही. तुम्ही हवं तर केळीचं पान ठेवू शकता किंवा एखादं कापड ओलं करून खाली अंथरून घ्या आणि त्यावरती हे मोदक अशा पद्धतीने ठेवून घ्या. अगदी पांढरे शुभ्र मस्त कळीदार असे हे मोदक तयार झालेले आहेत. आता याला केशराच्या काड्या लावायच्या आहेत. तर केशराच्या काड्या लावण्यापूर्वी मोदकाला थोडंसं बोटाने पाणी लावून घ्या आणि त्याच्यावरती केशराच्या काड्या लावायच्या, म्हणजे केशराचा रंग छान उतरतो. तर सगळ्या मोदकांना केशराच्या काड्या लावलेल्या आहेत. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. या उकळी आलेल्या पाण्यावरती ही मोदकाची चाळण ठेवायची. एखादी ताट जी आहे खोलगट ताट अशा पद्धतीने
उलटी झाकून ठेवायची आणि मध्यम गॅसवरती एक 10 मिनिटे आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत। 10 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे। हे मोदक मस्त आपले तयार झालेले आहेत। कापसासारखे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत। तर आता हे मोदक काढून घेऊया। तर अगदी सुंदर सुबक आणि मस्त कळीदार हे उकडीचे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत। हा मोदक अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे। तर या पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।